हे यज्ञकुंड या ठिकाणी सुटलेलं आहे आणि म्हणून यज्ञकुंड पेटवेत प्रचंड हे सभोवती दुष्ट शत्रू मारुनी तयात देव आहुती। आणि या दिल्लीच्या पट्ट्याला पुन्हा एकदा धक्का देण्यासाठी ही आहुती घेण्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालेला आहात। सन्माननीय आकाश पागुल कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी यांना विनंती करतो की या ठिकाणी सदस्यांनी आपण या ठिकाणी जमलो आहोत। बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी महासंघ पुस्तकाच्या वतीने या महायुतीतील सर्व संघटना या लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली या मुंबई महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने संघटित झाले आहेत। या सर्वांना आम्ही अगोदरच प्रचंड प्रमाणात ताकदीची या मोदी सरकारच्या 3 दिवशी मोदी सरकारला या भाजप सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याचे आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही। हा शेतकऱ्यांनी सुद्धा निर्धार केलेला आहे। यांना नम्र अभिवादन करून भारतीय घटनेचे शिल्पकार विजय महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपतींचे लाडके माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून युवा सेना नेते शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी इंडियाची बैठक आपण म्हणूया सर्वांनी मी कोणाची मी या ठिकाणी कोणाची बरोबरी करणार नाही कारण बरोबरी करणार लायक या ठिकाणी कोणाची बरोबरी करणार नाही कारण बरोबरी करणार लायक आमच्या संजय भाऊ पाटीलच्या उमेदवारासमोर कोणता उमेदवारच नाही आहे। आम्ही या ठिकाणी पाहतोय ज्या पद्धतीनं संजय भाऊ पाटील हे मशाल हातामध्ये घेऊन एक शिवसेना असो महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षाची देखील बैठक आहे। आमच्या वर्षाताई गायकवाड यांची बैठक घाटकोपरला चालू आहे। त्यामुळे काँग्रेसचे काही पदाधिकारी या ठिकाणी त्या बैठकीला गेलेले आहेत। या स्टेजवर पाहिल्यानंतर इंडिया अलायन्सचे सगळे पक्ष या स्टेजवरती आम्हाला दिसतोय। हा भांडुपचा आमचा अभिमान आहे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, आपल्याला भाजपला तडीपार करायचंय। यावेळेला भाजपा तडीपार झाला पाहिजे त्याचं कारण सांगतो। आपल्याला जी आश्वासनं दिली गेली होती त्या आश्वासनांची पूर्तता काय झालेली नाही। 2,002 कोटी नोकऱ्या या ठिकाणी दर वर्षाला मिळणार आणि आम्ही ते करून दाखवणार ही भूमिका झाली आहे का? अरे 2,000 रुपये बेकार वाढले आहेत। नोकऱ्या द्यायचं तर सोडूनच द्या तुम्ही। आज तरुण सुशिक्षित वर्ग तो या ठिकाणी इंजिनिअरिंग होतोय, ग्रॅज्युएट होतोय, वैज्ञानिक होतोय, तो सगळा बेकार आहे। नोकऱ्या तर सोडाच। आम्ही महागाई कमी करणार अशा प्रकारची आश्वासनं, अशा प्रकारचा वचननामा हा कोणी दिला होता? भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने दिला होता। त्याची पूर्तता झाली का? महागाई उलटी वाढत चालली। आज 400 रुपये सिलेंडर होतं, आज त्याची 1100 रुपये किंमत झाली। आज अनेक प्रकारचे मागे पेट्रोल डिझेलचे भाव 56 रुपये होता, आज 100 ते 108च्या घरामध्ये गेले। महागाई कोणती कमी झालेली? काहीतरी फेकायचं म्हणून फेकतायत दिल्लीतून, तर आता ही जनता, मुंबईची जनता या ठिकाणी गप्प बसणार। मी आपल्याला विनंती करणार आहे, मला महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे। या ठिकाणी बसलेल्या सर्व पक्षाला असणार आणि तो असलाच पाहिजे, कारण मी पहिला महाराष्ट्रीयन आहे, मी मुंबईकर आहे, मी भांडुपकर आहे।
याचा मला अभिमान असला पाहिजे, याचा मला अभिमान. म्हणून मुंबईला कच्चीकरण करण्याचा जो डाव दिल्लीच्या तख्तावरून भारतीय जनता पार्टीतर्फे केला जातोय, त्याला कुठेतरी यावरती येण्याला आपल्याला आळा घालायचा आहे, त्याला बंधनं घालायची आहे, त्याला धडा शिकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मी बघतोय आपल्याला मुंबई आर्थिक राजधानी आहे, त्या मुंबईमधून 35% टॅक्स हा एकटा मुंबई महाराष्ट्रामधून आपण दिल्लीला देतो. अनेक राज्य आहेत, गुजरात आहे, तामिळनाडू आहे, मद्रास आहे, कर्नाटक आहे, पश्चिम. त्यांनी समाजकार्याचा वसा घेऊन, राजकारणाचा वसा घेऊन कुठेतरी आपण चांगलं केलं पाहिजे, कुठेतरी काहीतरी आपण देणं लागतो ही भूमिका घेऊन अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करतायत. मला आठवते हिरमबाबा पाटील असतील, आमच्या मनोरमाताई पाटील असतील, आमचे संजय भाऊ पाटील असतील, आमदार झाले, खासदार झाले, कधी आमदार होते, कधी खासदार होते, पण कधी नव्हते, तरी पण त्यांनी त्याच प्रकारची कामं केली आणि या ठिकाणी भांडूचा विकास केलेला. आपण बघतो राजकारणात आज आहे म्हणजे देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. हे कोणाकडून शिकावं तर संजय भाऊ पाटील या कुटुंबाकडून शिकावं, हे आपल्याला चांगलं माहिती. आणि म्हणून संजय भाऊ पाटीलांनी देखील त्यावेळेला लोकसभेमध्ये असतील, विधानसभेमध्ये असतील अनेक प्रश्न उपस्थित केले, अनेक विकासाच्या मार्गाने या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित केले. आजही मोठे प्रश्न घेऊन संजय भाऊ पाटील हे या ठिकाणी लोकसभेमध्ये जाणार आहेत. आपल्याला त्यांना पाठवायचं आहे, आपल्याला त्यांना पाठवायचं आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, आता बरेच जण येथील जातील, भांडुपा शिवसेनेचा बाले किल्ला आहे. आज आपण महाविकास आघाडीतर्फे लढतोय, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, शरद पवार गट ते पण सांगायला होतं, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे, कम्युनिस्ट मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल, आप पार्टी असेल, समाजवादी पार्टी असतील, हे सगळे आपण एकत्र झालेलो आहे. याचं कारण दिल्लीच्या तख्तावरून जो हुकुमशाही चाललेली आहे ती हुकुमशाही आपण मोडायची आहे. मला आपल्याला आठवते ही हुकुमशाही नाही आहे. आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी घटना लिहिली, ही घटना लिहिली आहे. या घटनेच्या आधारावरती आज मी या ठिकाणी आमदार म्हणून माईक पकडलेला आहे. या घटनेच्या आधारावरती पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असेल, आमदार असतील, खासदार असतील, ग्रामपंचायतच्या सदस्य असेल, पंचायतीचा सदस्य असेल, हे कुठे लिहिलंय? सगळं घटनेमध्ये लिहिलेलं आहे. त्या घटनेच्या जीवावरती लोकशाही पद्धतीने आपला हिंदुस्थान भारत चालतोय. ही घटना बदलण्याचं काम कुठेतरी चाललंय. म्हणून आपल्याला सगळ्यांना हुशार राहायचं आहे. ते 400 पार वगैरे बोलतायत ना, ते तर होणारच नाही. ते घटना पार करण्याचं स्वप्न त्यांचं आपल्याला आणून पाडायचं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र व्हायचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज आपण म्हणतो आपण आहोत आणि त्याच्या जोमाने अतिशय ताकदीने आपल्याला संजय भाऊ पाटील यांना लोकसभेवरती आपल्याला खासदार म्हणून पाठवायचे. लक्षात ठेवा, निशाणी आपली घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे. मशाल निशाणी आहे, ते आपलं सगळ्यांचं काम आहे. आपण तर शिवसेनेचे मतदार आहात, महाविकास आघाडीचे मतदार आहात, परंतु आपल्याला इतरांना देखील या मशालीचं बटन दाबायला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सांगितलं पाहिजे, त्यांना पटवून दिलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी यांचाच उमेदवार आपल्याला भरघोस मताने विजय करायचा आहे. एवढं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. घाटकोपरला वर्षाताई गायकवाड यांची बैठक लावलेली आहे, त्या बैठकीला मला बोलवलेला, मला जाणं भाग आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आयोजकांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आयोजन केलं आणि या ठिकाणी पहिली कॉर्नर मीटिंग अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. त्याबद्दल मी सर्व पक्षाचे सर्वांच्या पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. काही नवीन पहिलीच बैठक आहे, काय कुठे मागे पुढे झालं असेल तर सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळून द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय भाऊ पाटील साहब आगे बढ़ो, संजय भाऊ पाटील साहब आगे बढ़ो, महाविकास आघाडीचा. धन्यवाद साहेब. या ठिकाणी साहेबांना पुढील सभा आज यहाँ पर भांडुप में सभा रखी गई, क्या कहना चाहेंगे? यहाँ पर महाविकास आघाड़ी की सभा
सन्माननीय हमारे लोकप्रिय उम्मीदवार संजय जिना पाटिल उनके प्रचारार्थ यहाँ पर ये सभा रखी गई है। इस सभा में पूरे इंडिया अलायंस बोले तो महाविकास आघाड़ी के पूरे पक्ष यहाँ पर शामिल है और मुझे खातरी है हमारी ये पहली सभा बहुत अच्छी तरह से यहाँ पर लोग आके सभा हो रही है। तुम्ही स्वतः आमदार आहेत, तुमच्यावर किती जबाबदारी आहे, कारण काही हे सीट शिवसेनेसाठी एक महत्वाची सीट आहे का सांगा? साहेब आता मी आमदार आहे, मी विभाग प्रमुख आहे, मी लोक आमदार असलो तरी आम्हाला शिवसेनेला पहिल्यांदाच सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला ही उमेदवारी खासदारकीची मिळालेली आहे। आतापर्यंत जे उमेदवार होते ते युतीमधून आम्ही शिवसेनेचे सर्व मंडळी त्यांना निवडून देत होतो कारण युती होती, पण आज आम्हाला हक्काचा महाविकास आघाडी म्हणतो आम्ही त्याला प्रत्येक पक्षाचे उमेदवार ते प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहेत। आमच्या भांडू ईशान्य मुंबईला एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे लोकप्रिय उमेदवार ज्याला म्हणतो आम्ही लोकप्रिय, मी आता पाहिलंच ना जरा फिरताना कानाकोपऱ्यात जा, संजय भाऊ पाटील हे लोकप्रिय उमेदवार आहेत आणि ते खासदार बनून दिल्लीला गेल्याशिवाय राहणार नाही। आता मानपूरमध्ये बीजेपीची रॅली चालू आहे, जास्त माहिती नसल्यामुळे बोलू शकणार नाहीये, पण मला वाटतं की असं रॅलीवरती कोण आमच्यातल्या कोणत्या पक्षाने कोण पत्तरबाजी फेकलेली नसेल, कुठेतरी नाव खेळात होण्याचं लक्षण असेल। मला या गोष्टीची जास्त माहिती नाही त्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही। मी माहिती घेऊन याच्यावरती नंतर नक्की बोलेन। सर, अभी आप वर्षा गायकवाड़ की मीटिंग में जा रहे हैं, क्या कुछ चर्चा वहाँ पर होगी? कुछ चर्चा नहीं, हर पार्टी की मीटिंग हुई, हमारी भी होगी वहाँ पर, सब हमारी होगी वहाँ। उस दिन महाविकास आघाड़ी की मीटिंग होगी, आज कांग्रेस पक्ष की मीटिंग है। हर पक्ष अपने कार्यकर्ताओं की बैठक लेके अलायंस कर रहे हैं कि बाबा चलो अभी शुरुआत करनी है। नेतागण जो भी महाविकास आघाड़ी के बैठे त्यानंतर आपण या ठिकाणी उपस्थित असणारे अकरम सिद्दीकीजी जिल्हा अध्यक्ष समाजवादी पार्टीचे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं। सन्माननीय अकरम सिद्दीकी समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष यांनी या ठिकाणी संबोधित करावं। कधीही शब्दतेने मान खाली घालणार नाही याची आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो। जय महाराष्ट्र, जय भीम, जय ओबीसी। धन्यवाद। महाविकास आघाडीचा